हेमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता महाबळी प्राणदाता सकाळा उठवी बळे सकाळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी या बाळंभटजी. अरे गाढवा, साधे मारुती स्तोत्र तूच येत नाही. जा, उद्या पूर्ण पाठ आले पाहिजे. हो भाऊसाहेब. कळले? हो. माधवाला बघ सर्व काही येते, न्यायमूर्ती असून सुद्धा. येतो भाऊसाहेब. असा भाऊसाहेब प्रकृती बरी आहे ना? नाही, हिशोबाचं थोडं काम घेऊन आलो तो. हो, आता ते हिशोब बिशोब नको. आता जे काही हिशोब करायचे ते करविलास जाऊनच करू. करविलास जायचे म्हणतोय, म्हणजे इथला गाशा गुंडाळून तिकडेच जाऊन राहीन म्हणतोय. काय माधवाचे आणि आमचे सतत वादविवाद होत असतात. तो नवमतवादी, तो काय म्हणतो ते आम्हास पटत नाही, आमचे त्यास पटत नाही. सातत्याने हे वादविवाद भांड्याला भांडे लागून आवाज येत राहण्यापेक्षा करविलास जाईन म्हणतो. मोरोबा आणि त्याच्या पत्नीला धाडलेलेच आहे, तर आपण जाऊन तिथेही त्यांच्यावर नजर ठेवू. कळे का? आणि काय ना बाळंभटजी, माधवाचा नवीन संसार सुरू झाल्यापासून सतत बिचारा लोकांमध्ये आहे, सतत माणसे आजूबाजूस. त्या दोघांसुद्धा एकांत मिळत नाही हो. तेव्हा त्याच जरा एकांत मिळेल, त्यांचाही संसार सुखाने आणि मुळात त्यांच्या मनासारखा त्याच करता येईल. मग म्हाताऱ्यांची लुडबुड नको. आपला विचार पटण्यासारखा आहे भाऊसाहेब. तेव्हा आता म्हणतो 15 दिवसात करवरास निघेन म्हणतो. तिथे बसू आणि निवांत मग हिशोब टिशोब दुसरे आहे काय काम. ठीक.